धार्मिक भावना दुखावणाऱ्या नगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या गोवंश हत्या बंदी झालीच पाहिजे गोवंश हत्या बंदी झालीच पाहिजे. नंदुरबार नगरपालिकेत कत्तलखान्याच्या एका प्रस्तावामुळे शहराचं राजकारण चांगलंच तापले. भाजप आणि शिंदे गट थेट आमने सामने आले आहेत. तर या संपूर्ण वादात एमआयएमने घेतलेली भूमिका सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याशी संबंधित या प्रस्तावामुळे नगरपालिकेच्या सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला असून संपूर्ण शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्य स्तरावर एकत्र असलेली महायुती नंदुरबारमध्ये मात्र एकामेकांविरोधात उभी असल्याचे चित्र पाहायला मिळते. एकीकडे भाजप आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे शिंदे गट बचावाच्या भूमिकेत उतरला आहे. आणि या सगळ्यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे एमआयएमने थेट शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. परंतु नेमकं काय घडलंय नंदुरबारच्या नगरपालिकेत? कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून एवढा मोठा राजकीय वाद का पेटलाय? आणि भाजपचा विरोध, शिंदे सेनेची भूमिका आणि एमआयएमच्या पाठिंब्यामागचं खरं कारण काय? चला सर्व काही जाणून घेऊया चांगल्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नंदुरबार नगरपालिकेच्या राजकारणात सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधक भाजप यांच्यातील संघर्ष ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु सध्या नंदुरबार शहरात एका अशा प्रकरणाने आपलं डोकं वर केलंय ज्यामुळे सत्ताधारी शिवसेना, शिंदे गट आणि विरोधक भारतीय जनता पार्टी यांच्यात पुन्हा एकदा चांगलीच जुंपली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी भरलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये. तर नेमकं झालं असं की या सभेमध्ये 12 विषय सादर करण्यात आले होते. यामधील विषय क्रमांक 6 सोडून इतर सर्व विषयांवरील ठराव हा बिनविरोध पास करण्यात आला. मात्र विषय क्रमांक 6च्या मुद्द्यावर विरोधी पक्षातील भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत या विषयाला आपला तीव्र विरोध दर्शवला. मित्रांनो, या सभेमधील विषय क्रमांक 6 हा नंदुरबार शहरातील पशु कत्तलखान्याच्या दुरुस्तीबाबत सादर करण्यात आला होता. मात्र याच मुद्द्यावर भाजपने सत्ताधारी शिवसेना, शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नगरसेवकांकडून आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून अशी भीती व्यक्त करण्यात आली की जर नंदुरबार शहरात पुन्हा एकदा कत्तलखाना सुरू झाला तर त्यामध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर पद्धतीने गोवंशांची कत्तल सुरू केली जाईल. म्हणूनच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला. यावेळी नगरपालिकेतील सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सत्ताधारी शिवसेना, शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक असल्यामुळे संख्याबळाच्या जोरावर त्यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला. म्हणूनच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी यावेळी सभात्याग केला. त्यावेळी भाजपकडून असा आरोप देखील लावण्यात आला की नंदुरबार शहरात काही वर्षांपूर्वी याच कत्तलखान्यावर जातीय दंगल उसळली होती. दंगल झाल्यापासून हा कत्तलखाना पूर्णपणे बंद होता. परंतु आता सत्ताधारी शिवसेना, शिंदे गट पुन्हा एकदा कत्तलखाना सुरू करून शहरातील धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते. पालिकेतील सभात्यागानंतर भाजपने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गोवंश हत्येच्या विरोधात फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षातील भाजपच्या या आंदोलनाने अगदी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर लगेचच सत्ताधारी शिंदे गटाकडून देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आले. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी देखील पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ अशाच प्रकारे फलक झळकावत गोवंश हत्या चुकीची असल्याचे नमूद केले. सोबतच घोषणाबाजी देखील केली. या प्रसंगी नंदुरबारमधील शिवसेना, शिंदे गटाचे प्रमुख नेतृत्व आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कायदा केला त्यामध्ये गोवंश हत्येला पूर्णपणे बंदी आहे. मात्र या कत्तलखान्यात म्हशींची कत्तल केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. रघुवंशी पुढे असे देखील म्हणाले की मुळातच न्यायालयाच्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आदेशानुसार
हा कत्तलखाना नसल्यामुळे त्या पद्धतीने त्याची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. या ठिकाणी गोवंशांची कुठलीही हत्या केली जाणार नाही असे देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात त्यांनी विरोधक भाजपवर असा आरोप लावला की ज्या म्हशींच्या हत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवानगी दिली फक्त त्यालाच नंदुरबार नगरपालिका देखील परवानगी दे, म्हणून विरोधी पक्षातील भाजप फक्त या मुद्द्याच्या आडून राजकारण करून पाहत आहे असे त्यांच्याकडून सांगितले गेले. त्याचप्रमाणे नंदुरबारच्या विद्यमान नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी देखील या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की नगरपालिकेतील या सर्वसाधारण सभेत जवळपास 12 विषय मांडले गेले, परंतु 6व्या विषयावर चर्चेवेळी विरोधकांनी सभात्याग केली. परंतु त्यानंतर बहुमताचा विचार करता सर्वसाधारण सभेतील सर्व विषय मंजूर झाले. गोवंश हत्येला आमच्या सर्वांचा देखील विरोध आहे. यामध्ये शहरातील मुस्लिम बांधवांनी देखील हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून पुढाकार घेतलाय असे यावेळी त्यांच्याकडून नमूद करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी नंदुरबार नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली. ते या संदर्भात बोलताना म्हणाले की सदर सभेत विषय क्रमांक 6 हा कत्तलखाना दुरुस्त करण्याच्या नावाखाली याला सुरू करण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांचा होता. या बहुमताने मंजूर केल्यामुळे आम्ही वॉकआउट केल्या. परंतु विशेष म्हणजे मला खेद वाटतो की जैन समाजाचे 2 नगरसेवक हे शिंदे गटाचे होते. जैन समाज हा शांतिप्रिय आणि याच्यावर अहिंसावादी समाज असताना एक देवेंद्र जैन आणि एक मोंटू जैन हे 2 नगरसेवक असताना यांनी आज रोजी या सभागृहात उपस्थित राहायला पाहिजे होतं आणि आमच्या सोबत त्यांनी ह्या कत्तलखाना बंद करण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु हे दोघी नगरसेवक आज गैरहजर राहिले. याचा अर्थ असा की कत्तलखान्याला यांची मूकसंमती आहे. हा एवढा महत्वाच्या विषयाला ते गैरहजर राहिले हे मला खेद वाटतं आणि या जैन समाजाने याची नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, सत्ताधारी कत्तलखाना सुरू करण्यासाठी इकडं बहुमताने विषय मंजूर करतात आणि नगरपालिकेत सभा संपल्यानंतर गो हत्या बंदीवर घोषणा देतात. हा दुटप्पीपणा आहे. चोराच्या उलटा बोंबा हे तुमचं नकली हिंदुत्व आहे असा आमचा आरोप आहे. तुम्हाला खरंच कत्तलखाना बंद पाहिजे होता तर तिथं ठराव रद्द करायला पाहिजे होता आणि आमच्या सोबत एका मताने घोषणा द्यायला पाहिजे होता की गो हत्या बंद व्हायला पाहिजे. तर हा दुटप्पीपणा आता लोकांना लक्षात येईल आणि माझी या नंदुरबार शहरातील नागरिकांना विनंती आहे की या गोष्टी आपण नोंद घ्याव्या. एक साईडला एक कत्तलखाना सुरू करण्यासाठी स्वतःचे मत व्यक्त करतात आणि सभा संपल्यानंतर गो हत्या बंदीच्या घोषणा देतात. तर या नकली हिंदुत्व आहे असंच माझे मत आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे MIM पक्षातील नगरसेवकांनी घेतलेली भूमिका. कारण सर्वसाधारण सभेमध्ये कत्तलखान्याच्या या मुद्द्यावरून MIMचे 4ही नगरसेवक सत्ताधारी शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले. त्यांनी हा कत्तलखाना गोवंश सोडून इतर जनावरांसाठी सुरू करण्यास हरकत नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. हा कत्तलखाना सुरू झाल्यास बेकायदेशीर कत्तली रोखल्या जातील असा विश्वास देखील MIMच्या नगरसेवकांनी व्यक्त केला. म्हणूनच भाजपला पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाला घेरण्याची आयती संधी चालून आली आहे. मित्रांनो, याआधी देखील भाजपकडून आरोप लावण्यात आले होते की नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि MIMची छुपी युती आहे. परंतु आता अशातच MIMच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे या दाव्याला अधिकच बळकटी मिळाली आहे. मित्रांनो, याआधी देखील नगरपालिका निवडणुकीत एकीकडे भाजपने हिंदुत्वाचे धोरण उचलून धरले होते तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने मात्र सर्व धर्म समावेशक धोरण अवलंबले होते. आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाचा आता नंदुरबार शहरातील
स्थानिक राजकारणात कसा परिणाम दिसून येईल हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? कत्तलखाना सुरू करायला हवा की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.